चला आले ना सगळे? आले आले सर, सगळे आले सर. चला सुरू करा सर. फक्त प्रीतीन राजू नाही आला सर. तर आज आपण 1857चा उठाव पाहणार आहोत. कितीचा सर? 1758. अबे छुत्तर तोंडी, 1758 आहे ना, 1857चा उठाव पाहणार आहोत आपण. सर विनाकारण इतक्या जुन्या गोष्टी काढायची गरज नाही सर. 1857 उठाव कशाला पाहायचा सर? तुम्ही आता मुकांना गणित शिकवा सर. काय शिकवायचं काय नाही शिकवायचं हे तो आम्हाला सांगायचं नाही. आलं का लक्षात? हां, असा मुस्कट रटा देईल का नाही? पत्र पत्र मायापुढे बोलायचं नाही. आपण सर गणिताचा तास आहे. गणितात तास आहे? शतवर्ग आहे ने? अहो सर डावावर गेले. अरे सॉरी मी म्हणलं शतवर्ग आहे, तरी जाऊ द्या, हरकत नाही. तर जाऊ द्या, गणित सांगतो तुम्हाला आता मी. सर 1857चं काय झालं मग? अभि ती इतिहासाचा तासाला शिकवून येतील, आता गणिताचा तास आहे. सर पहिले कशाला म्हणले सर तुम्ही? आम्ही तयारी केली सर. 1857चा उठाव ऐकण्याची. आता गणिताची तयारी आम्ही केली नाही सर. माणसाचा मूड झाला ना, ते झालं पाहिजे सर. तुझा मूड असा, तू हा मूड काढील का नाही? सर उठाव म्हणजे काय मला सांगा बरं एकदा. उठाव काय सांगू तुला आता? जसं आता आपण सध्याच्या काळात आपण काय करतो, एखादा मोर्चा काढतो, धरणे आंदोलन देतो, अन्नत्याग उपोषण करतो, असे करतो का नाही? तर त्यावेळेस उठाव व्हायचे. हां, काऊन व्हायचे सर? आता काऊन व्हायचे म्हणजे एखाद्या माणसाने एखाद्या याच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, तर ते लोकांच्या मनात असंतोष निर्माण व्हायचा आणि मग लोक सगळे जमा होऊन त्या गोष्टीचा विरोध करायचे, रस्त्यावर उतरायचे, उठाव करायचे, युद्ध व्हायचे त्या काळात. युद्ध काऊन व्हायचे सर? अबे उठाव करण्यासाठी युद्ध व्हायचे ना बाबा. पण मी म्हणतो सर उठाव करायचाच काऊन? एवढं काय करायचं उठाव करायचा? मग युद्ध करायचा आणि उठाव करायचा. तू इकडे वर अगोदर, इकडे तू उठाव वर्गाच्या बाहेर करतो अगोदर, इकडे वर तू. सर तुम्ही काय म्हणता? एखादी गोष्ट जर समजली नाही तर तुम्ही विचारा, पुन्हा विचारा, पुन्हा विचारत राहा, पुन्हा विचारून त्याच्यावर तुम्ही हे करत राहा, अभ्यास करत राहा. आणि एखादी गोष्ट विचारली की तुम्ही पुन्हा म्हणता वर्गाच्या बाहेर काढू का, असं करू का, तसं करू का. अरे तर मग एखादा प्रश्न तू नाही समजला, त्याचं उत्तर नाही समजलं तर इतकी वेळ विचारणं असते का? मी उठाव सांगायला आलो, तू म्हणतो उठाव काऊन करायचा? उठाव केल्यावर काय होते म्हणजे पुन्हा तू डोकं खाला माणसाचं तू. हा सर आजच्या दिवस राहू द्या सर. काय राहू देऊ? उठाव नाही ना सर. शिकवायचं राहू द्या आजचे दिवस. आज भेंड्या खेळू. हां, आज भेंड्या खेळू. आणि अभ्यास केव्हा करायचा? मग मुंबईचं नापास व्हायचं. आज भेंड्या खेळू एक शब्द तरी बरोबर उच्चारता येते तुले? सर चिंट्या म्हणते ते बरोबर आहे सर. आज कसं सर पावसाचं वातावरण आहे सर मस्तपैकी. आणि पावसाच्या वातावरण दोनच गोष्टी असतात सर. एक तर गरम गरम गोधरा अंगावर घेऊन झोपायचं, नाही तर मग भजे. नाही तर मग आता तुम्ही काय करा सर, गाण्याच्या भेंड्या होऊ द्या सर. नाही तर मग या बाजूच्या हॉटेलमधून छटाक भजे सगळ्याला सांगा सर. मस्त मिरची कांदा बिंदा मस्त भजे खाऊ सर. एक नंबर वातावरण आहे सर. आणि गाण्याच्या भेंड्या खाऊ सर. हे पहा, मूड खराब करू नका मुकोटानं. चला पुस्तक वाचा बरं मुकोटानं.